नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील शेलबारी परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून खोल खड्ड्यांमुळे या भागात अनेक वाहनांचे अपघाती होताना दिसत आहे। उसाने भरलेला ट्रक पलटी होण्याची घटना या रस्त्यावर आज दुपारी घडल्याने तब्बल 2 तास वाहतूक या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाली होती। यामुळे या भागातील स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच वाहन चालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। स्थानिक नागरिकांच्या मते शेलबारी परिसरातील सुमारे 2 किलोमीटरचा हा पूर्णपणे घाट रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून दर 15 दिवसांनी एक तरी अपघात या परिसरात होतो। या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून तसेच निवेदनं देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे। ताराबाद आणि पिंपळनेर या दोन्ही प्रशासनाच्या सीमेवरील हा भाग असल्याने दोन्ही बाजूंची जबाबदारी एकमेकांवर ढकलत हा रस्ता होण्यास विलंब होत आहे, असाही आरोप नागरिकांनी केला आहे। या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला कठोर प्रश्न विचारत या ठिकाणचा रस्ता कधी होणार असा प्रश्न केलेला आहे। अनेकदा दैनंदिन कामकाजासाठी या रस्त्यावरून जावे लागत असल्याने दिवसभरात या ठिकाणी शेकडो वाहने ये जा करीत असतात। मात्र परिसरातील रस्त्यांची चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते। वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे। या परिसरातील तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे। एससी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सीनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम। वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक। संपर्क 8888947979।